आपल्याच पक्षातला नेता मुख्यमंत्री व्हावा, उपमुख्यमंत्री व्हावा किंवा त्याला कोणतं तरी चांगलं मंत्रिपद तरी मिळावं अशी प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते। नेत्यांच्या प्रती कार्यकर्त्यांचे नेमके याच संदर्भातले काय काय फंडे सध्या सुरू आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नेत्यासाठी कार्यकर्ते काहीही करू शकतात। विधानसभेचा निकाल लागण्याच्या आधी काही कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजय होऊन मंत्री झाला अशा प्रकारचे बॅनर लावले होते। कार्यकर्त्यांनी आपला नेता मुख्यमंत्री बनावा यासाठी देवाची महाआरती केल्याचं राज्यभरात पाहायला मिळालं। तर देवाचा दुग्धाभिषेक करून आपला नेता मुख्यमंत्री बनावा यासाठी देवाकडेच एक प्रकारे सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला जातोय। एवढंच काय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेनं पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आपला नेता मुख्यमंत्री बनावा यासाठी चक्क रक्तानं पत्र लिहिलं आहे। आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींची ही अपेक्षा आहे की त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं। याचं पत्र मी माननीय देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित भाई शहा या दोघांना माझ्या रक्ताने मी पत्र लिहिलंय। नेत्याला मुख्यमंत्री बनावं यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येत देवाकडे साकडं घालत महापूजा करत आरती देखील केली आहे। अशा प्रकारचं एक कर्तृत्ववान नेतृत्व बंजारा समाजाला मिळावं म्हणून आम्ही संत सेवालाल महाराज यांनी आज अरदास केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी बंजारा समाज आहे, म्हणून संत सेवालाल महाराज यांनी शासनाला सर्व पक्षांच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी आणि बंजारा समाजाच्या संजय भाऊ राठोड यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करावं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून नेत्यांमध्येच घमासान सुरू असल्याचं सध्या चित्र आहे। आमदारांना मंत्री बनवण्यात यावं यासाठी देखील आमदार जोरदार सेटिंग लावण्याचा प्रयत्न करतायत। मात्र कार्यकर्त्यांची भोळी भाबडी अपेक्षा आहे ती म्हणजे आपल्या नेत्याला मोठं होताना पाहायला मिळावं आणि यासाठी राज्यभर कार्यकर्ते जोरदार प्रयत्न देखील करतायत। आपला नेता हा मोठा बनावा, आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं यासाठी साकडं घालतायत। आणि दुसरीकडे काही ठिकाणी तर हे पाहायला मिळाले दुग्धाभिषेक करत असताना काही जणांनी थेट पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना रक्ताना पत्र लिहिलंय। त्यामुळं कार्यकर्ते कशा पद्धतीने आपल्या नेत्यांसाठी काय करू शकतात याचं उदाहरण आता राज्यभरामध्ये पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।